एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूया। राज्याची उपराजधानी नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। यात चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीने हत्या केल्याची माहिती आहे। डॉक्टर अर्चना राहुले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे, तर पती डॉक्टर अनिल राहुले आणि दीर रवी राहुले अशी आरोपींची नावं आहेत। या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। डॉक्टर अर्चना राहुले या मेडिकल रुग्णालयामध्ये फिजिओथेरपिस्ट विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक होत्या, तर आरोपी पती डॉक्टर अनिल राहुले हा छत्तीसगड रायपूर इथं वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे। 9 एप्रिल रोजी घटनेच्या वेळी पतीने पत्नीचे हातपाय बांधून ठेवले, तर त्याच्या भावानं डोक्यावरती रॉड मारला असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सध्या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, म्हणजे अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे। नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लाडेकर लेआउटमध्ये हे दाम्पत्य राहत होतं आणि याचे जे पती आरोपी आहे यांचा रायपूरला जॉब होता, ते रायपूरला असायचे आणि पत्नी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक होत्या। चित्रांच्या संशयावरून त्यांच्यामध्ये नेहमी भांडण व्हायचं आणि 9 एप्रिलच्या दिवशी आरोपी पतीने त्याच्या भावाला बोलावून मृतक डॉक्टर महिला हिची हत्या केली। या हत्येमध्ये जेव्हा सुरुवातीला हत्या केल्यानंतर डॉक्टर हा परत रायपूरला गेला आणि रायपूरला जाऊन 4 दिवस थांबला आणि 4 दिवसानंतर शनिवारला परत नागपूरला आला आणि शनिवारी घर उघडल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे बनाव केला की कुणी अज्ञाताने त्याच्या पत्नीची हत्या केली। नंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा जेव्हा तपास केला तेव्हा असं लक्षात आलं की कुठेतरी मृतक महिलेचा पतीच या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी आहे आणि त्यानंतर मग हुडकेश्वर पोलिसांनी जेव्हा आरोपी पतीला ताब्यात घेतलं तेव्हा अनिल राहुले डॉक्टर यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि त्यांनी स्वतःच्या पत्नीची हत्या केली आणि का केली हे देखील सांगितलं। या संदर्भात आता दोन्ही आरोपीला म्हणजे पती आणि दीर या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या त्यांची पोलीस कोठडी मिळाली आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया।